तास सतत मारहाण 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 जर केली तर माणूस जिवंत कसा राहील। मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज आमदार सुरेश धसांनी सकाळी भेट घेतली। यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना या संपूर्ण घटनेचा छडा लावण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली या खुनाच्या घटनेचा तपास करण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली आहे। याबरोबरच अॅडव्होकेट उज्ज्वल निकम सारख्या सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची देखील आपण मागणी करणार असल्याचं आमदार सुरेश धसांनी म्हटलंय। तर अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आमदार सुरेश धस यांनी निशाणा साधलाय। नेमकं ते काय म्हणाले ऐकूया। फक्त मस्साजोगपुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही, ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे। सगळेच लोक द्वेषानं बोलतायत। इतकी महाभयंकर अतिशय निर्घोण अतिशय चुकीच्या पद्धतीने ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो, ही मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? काय कारवाई झाली पाहिजे? नाही, काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलंय। 40-40 मिनिटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्ते भाऊ गेलेले, म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता। इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण 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 जर केली तर माणूस जिवंत कसा राहील, म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे। त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट, मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झालाय, कुटुंबियांचा ठराव झालाय, अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही। आमचं सर्वांचं मत असं झालंय की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत। ॲडिशनल SP तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते SP साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे। बीडमध्ये दहशत आहे, दहशत सुरू आहे, नेमकी कुणाची दहशत आहे? खरंच बीड हे महाराष्ट्राचं बिहार होते का? काय बीड जिल्हा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम होतोय असं माझं स्वतःच आहे। मी आका बाका आहेत, त्यांनी जरा मला वाटतं त्यांचं मन आवरलं पाहिजे आणि नवीन पोरांना, तरुण पोरांना गुन्हेगारीकडे प्रोत्साहित केलं जाते, ते प्रोत्साहित करण्यापासून त्यांनी रोखावं। ते आका आहेत, त्यांच्या आकाच्या आकांनी त्यांना समजून सांगावं असं माझं स्वतःचं मत आहे। काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारकडे? मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींकडे आम्ही हीच मागणी करणार आहोत की निष्पक्षपातीपणे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ते स्वतः, मला असं वाटतं राज्याचे कुठले मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास 1.5 टर्म त्यांच्याकडे गृह खातं राहिलेलं आहे। गृह खातं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये 100% त्यांना आम्ही जाऊन प्रेस्टिज करायचं आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली। मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता, तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही
कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून हेच पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर, आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ते जर पाहिलं असतं किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणला असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले, एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसली. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय, काय झालंय, तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली छातीवर आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले आणि नंतर दैत नाका काय गाव आहे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या छातावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मस्साजोगकरांची मागणी आहे. याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी
जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती. ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि हे सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले. ही कुठली पद्धत आहे? अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही. मुंगीला बी आडवं जावं लागतं. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्ठुर सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो कारण ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला स्थायीत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला स्थायीत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? मीना त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर SP-कडे जाणार आहे. मीना जे आहेत त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल SP-ना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी TV वरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक CIDची मागणी करत होते. कृपया CIDची मागणी करू नका. CIDची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. CID वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं STने. ह्या गुन्ह्याचा तपास CIDकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. CIDकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. CID तपास नको. CID आम्हाला माहिती आहे काय. CID पूर्वीचे आताची CID राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ॲक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर CIDला करायची. आणि ते CIDचं मेन ऑफिस पुण्याला. तिथून STत CIDवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते. मी पाहत होतो कोण काय बोलतोय. त्यात काही लोक CIDची मागणी केलेली. CIDकडे हा तपास नको. मी स्वतः कारण DYSP लेवल, ॲडिशनल SP लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की गुन्ह्यासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा DYSP आणि ॲडिशनल SP
या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणाऱ्यापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा सगळं आणला. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथे दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा हे असं. आणि हे लोक उठतात कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तर तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक DPDCला योजना आहे. तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार ठीक आहे बाबा, थापड चुपड झाली. हे बाबा ती त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणल्यावर का तुम्ही? ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, तळाया, ते मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमार्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला? चेन दिसत आहेत, वायर दिसत आहेत, फायटर आहे. अरे कुठून फायटर बिटर आणले बाबा तुम्ही? पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागले, कोणाच्या खिशात राहायला? मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करता, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं नाही. कधीच माझ्याबरोबर ते खासं पोलीस दिसलेलं नाही. का नाही दिसला? आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याचे असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांवर, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय? मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत कोणाकोणी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही. हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, तर हे काय साथ करे? हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतं. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. हिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजे. तरच हे कुठेतरी थांबणार. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना.
मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येतात, VJNTचा अ ब कडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणार. हे का होतंय, कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहे. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतं या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं होतं की 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे. आणि पोलीस महाजन नावाचे जे PI त्या PIला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. पटपट इकडे घर फिरलं असलं तर भेटले नसते का यांची गाडी किंवा यांची यंत्रणा काय? DSP काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिले घटना घडलेली यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे. यांना खबर कळायला पाहिजे होती की त्या पोरांच्या मनामध्ये आम्हाला मारण्याचा थोडासा इगो दुखावलेला आहे. ते पोरं काही उद्योग करू शकते याची माहिती DSPच्या पोलिसांनी इथल्या PIला का दिली नाही? त्याचं काम येतो, त्याचा पगार खातो, त्यांनी खाल्लेल्या पगाराला रुपयाला तरी जागलं पाहिजे ना. त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे होतं की साहेब असं होईल, हे पोरं पाबंद करा. ते पोरं बोलून घेतले असते, ठीक आहे. तुम्ही मसाजोगचे 10 पोरं बोलून घेतले असते, समोरासमोर बसवले असते, हे पोरं जाऊ द्या, सोडून द्या, सरपंच मिटून घ्या. नाहीतर इथले 10 पोरं पाठवायचे, त्यांचे 10 पोरं पाठवायचे आणि LCBला पाठवायचे. LCBची चक्कर झाली की माणसांनी अर्धे थंड होत. LCBची चक्कर म्हणजे सोपी चक्कर नसते, सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. तिथून एकदा जाऊन जर आणले असते, ही घटना टाळता आली असते. ही घटना फार काही वाडवडिलापासून 3 पिढ्यापासून दुश्मनी, त्याच्यापेक्षा बेकार पद्धतीने मारलं हे 3 पिढ्याची कुठं दुश्मनकी? ही शुक्रवारची दुश्मनकी आणि सोमवारी तुम्ही माणूस खलास करताय. आणि त्याची पुसटची सुद्धा कल्पना पोलिसांना लागत नसेल तर हे दुर्दैव आहे. हे पोलीस स्टेशनवरती नेमके कर्मचारी कोण आहेत, त्यावेळेची ASIची ड्युटी कोणाची आहे आणि इथला बीट अंमलदार कोण आहे, इथला बीट अंमलदार कोण आहे त्याची ही बाब लक्षात यायला नको होती का? कारण टाकळी हे गाव तिथे जवळच आहे इथून. टाकळी हा टाकळी तिथं पोलीस स्टेशन पासून आपलं गाव 12 किलोमीटरवर. घटना घडलेली 6 किलोमीटर. इथल्या बीट अंमलदाराला कळायला पाहिजे होतं की बाबा इथं असं घडलंय. आणि तिथला जो बीट अंमलदार आहे त्या बीट अंमलदाराला या पोरांच्या हालचाली लक्षात यायला पाहिजे होत्या, त्या सुद्धा आलेल्या नाही. म्हणून मी आश्वस्त करू इच्छितो या पोलीस स्टेशनवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. सगळे पोलीस आणि हे कारवाई म्हणजे फक्त सस्पेन्शन पुरती मर्यादित नाही राहिले पाहिजे, हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. सर्व्हिस करण्याच्या लायकीचे हे पोलीस राहिलेले नाही. बिलकुल मी तर तीच मागणी करेन. मी माझ्या लेटर पॅडवर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मी कालच परवाच पत्र दिलेलं आहे. मी काय केलंय व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकत नाही, मला त्याचा नादही नाही बरं का. तिथं पत्र हेच दिलेलं आहे, हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करावे, हे लोक सर्व्हिसमध्ये ठेवू नयेत. कारण हे आज एक आमचा संतोष गेला, आणखी किती संतोष करतील यांचा भरोसा आहे का? एवढे लेकरं आहेत. आता ह्या लेकराच्या संसाराचं कसं व्हायचं पुढं? ही इतकी भयान परिस्थिती ह्या लोकांनी करून टाकली. आणि एकच विनंती आहे की अजूनही जरा वकिलाचा सल्ला घ्या. आता जबाब कसे द्यायचे, साक्षीदार कोण करायचे,
साक्षीदार सुद्धा जीवाभावाचेच राहू द्या. उद्या कनवळा येतो लोकांना, आपल्याच लोकांना, जाऊ द्या बाबा, पाया पडते, द्या सोडून. असलं काहीही तुमच्या गावकऱ्यांकडून होता कामा नये. उद्या आज बोलायला आज रागात येत तुम्ही म्हणून आज रागात काही बोलतात. ही केस ज्यावेळी स्टँड होईल आणि 100% पर्यंत आपण हा करू की ही अंडर ट्रायल केस चालली पाहिजे. आणि या केसला लढवायला उज्ज्वल निकम सारखा माणूस सुद्धा आपण आणू. इथं साधा सुद्धा वकील बिलकुल आणणार नाही. स्पेशल ऑर्डर काढून उज्ज्वल निकम साहेबांची, आणि वेळ पडली तर त्याच्याही पेक्षा कोण मोठा असेल ते वकील आपण आणून ही केस सरकारी वकील म्हणून त्यांची ऑर्डर काढून या केसमध्ये, कारण अशा मोठ्या वकिलाची ऑर्डर काढल्याच्या नंतर, कारण मी हे कोपर्डीच्या वेळेस पाहिलेले, त्याच्यानंतर आणखी काही केसेसच्या, कारण ते अगोदरच सगळं काही व्यवस्थित माहिती घेतात. कुठेही लॅकीनं राहता कामा नये. आपल्या इथंही कोणीतरी वकील असेल ना, वकिलाला फिर्याद वगैरे पाहून घ्या म्हणा. फिर्याद बघा, साक्षीदार बघा, जे काही हत्यारं वगैरे हे लोक जमा करणार आहेत ते सुद्धा पाहून घ्या, कोणते आहेत, काय आहेत. नाहीतर नंतर ते एखाद्या वेळेस हत्यार काढले इकडं होऊ नये. काय झालं आता 3 दिवस झाला घटना घडली. 3 दिवस झाला घटना घडली. 3 दिवसामध्ये पोलिसने आम्हाला आश्वासन दिलं तुम्हाला वारंवार म्हणजे काय घटना घडली त्याची आम्ही कल्पना देऊ. आरोपी कोणता धरला आहे, काय धरला आहे, किंवा गाडी जप्त केली तर गाडीतल्या सामान कोणते कल्पना देऊ. 3 दिवसामध्ये एकही पोलीस स्टेशनचा एकही माणूस आमच्यापासून आला नाही. तर त्यांनी आम्हाला एकही कल्पना दिली नाही की गाडी कोणती जप्त केली, गाडी सामान कोणतं सापडले. यांनी सांगायचं थोडं काम आहे का? पण आता जर आम्हाला नाही यांनी सांगितलं उत्तर भविष्यात काय सांगायचं? भविष्यात एखाद्या टिकून होते खाली कुठे मारायचं. तसं नाही करणार ते पोलीसवाले, तसं करतील असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणतो ना, खून ही फार मोठी बाब आहे. एखादा खून होणं, परंतु आपण जाऊ, मी तुम्ही म्हणताय तसं तिथं पोलिसांनाही जाऊन सांगतो तेव्हा तुमचं एक पोलीस पाठवा, इथं माहिती द्या. पोलीस सगळेच पोलीस काय असे एकदम नसतात. पोलीस पण अशा घटनेमध्ये काही हे करत नाही. आणि सरपंच महोदय जे बोलले ते तुम्ही घाबरू नका. इथून पुढं मी जरी आष्टीचा आमदार असलो तरी मला तुम्ही फोन करू शकता. कोणालाही कोणत्याही माणसाला अडचण आली तर 24 तासातल्या कोणत्याही मिनिटाला मला फोन करा. मी तुमच्याबरोबर 100% तुमच्याबरोबर. त्यामुळं ही एक घटना घडली, आमचा एक माणूस गेलाय, तर त्याला मारणारे हे 6-7 आणखी किती वाढतील मला माहिती नाही. जे फोनाफोनी करणारे सगळे आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे, त्यांचा रोल सिद्ध झाला पाहिजे. आणि कदाचित त्या आरोपींना माहीत नसेल, फोनवरती जे बोलतो ना माणूस, प्रत्येक माणूस बोलतो त्याचं रेकॉर्ड असतंय कंपनीकडं. पोलिसांना अधिकार आहे ते मागून घ्यायचे. कोणी सांगितलंय का मारा, कोणी सांगितलंय का त्याला उचला. जो कोणी उचला मारा म्हणला असेल तो त्यात क्लिअर कट आरोपी होतो. त्यामुळं तो पण आरोपी होईल. गेल्या 6 महिन्याचं आणि पाठीमागचं 10 वर्षाचं सुद्धा काढायचं म्हणलं तर काढता येतं. त्याच्यामुळं अडचण नाही. सीडीआरवरती हे सगळं जे आहे ते आपल्याला काढता येईल. आणि माझं मत असे की या बाबतीमध्ये तुम्ही जेवढे अलर्ट राहाल, फक्त एक जण कोणीतरी 1-2 जण तयारच ठेवा. 2 माणसं नियुक्त करा. हे कागद न्यायचे आणायचे, हा कुठवर आले काय आले लगेच कागद होते. एक स्पेशल वकील नेमा. जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत चार्जशीट दाखल होईपर्यंत तेवढा अलर्टनेस तुमच्याकडून दाखवला गेला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही हिंडणारे पळणारे 2 पोरं नेमा. त्या पोरांनी तेवढंच काम करायचं, म्हणजे आपल्याला काय आहे की संतोषला खरा न्याय कधी मिळेल, या लोकांना फाशीची शिक्षा होईल त्यावेळी. मी कालच बोललोय की संतोषला मारणाऱ्यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. ते लोक बाहेर नाही निघाले पाहिजे. राग बाहेर निघाले पाहिजे म्हणजे एक तर त्यांना फाशी झाली पाहिजे, नाहीतर दुसरं जन्मठेप झाली पाहिजे.
जन्मठेपेतून बाहेर निघाले म्हणजे परत अंतिम क्रिया करूनच बाहेर निघतो. पूर्वीसारखी जन्मठेपेची सजा राहिलेली नाही. आता जन्मठेपेची सजा दी एंड पर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे. टिल डेथ अशा प्रकारची झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती बारकाईने लक्ष द्या. कायदेशीर बाबी मलाही चांगल्या माहिती आहेत. आम्ही रोज हेच करतो. जिथे अन्याय होतो तिथं आम्ही 100% जातो. आम्ही देशचे कुटुंबियांच्या बरोबर आहोत. शेवटी हे आमचेच नातेवाईक, आमचे पारगाव गुंजरेकडून नातेवाईक आहे. बार्शीकडून पाहुणे रावळे, मी सगळे जरा माहिती घेतली नाही कोण आहेत काय आहेत, तर ते आमच्या घुमऱ्यांकडून पाहुणे, बार्शीकडून पाहुणे, 2-4 जागेहून, करमाळ्याकडून मी थोडंसं नातं लागलंय. असं सगळं मी याच्या बाबतीतली माहिती नात्याबद्दलची घेतली. मी लावतोच. मी कोणाचाही फोन येऊन त्याचं 100% काम करतो. मी काम सोडतच नाही. रातचा इंग्रजचा काही येऊ द्या. आणि मतदारसंघाचं काय बाहेरचे बी येतात मला, दवाखान्याचा येऊ द्या, तरी मी नाही फोन करतो. फक्त एकच विनंती आहे, आपल्या वतीनं शांतताच राहू द्या. आपण जे म्हणतोय आपण त्यांना 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. आता पोलीस मला NCBचे भेटले. ते म्हणले 3 आरोपी अटक झाले. म्हणजे 2 पहिले हे 4, अजून 3 आरोपी राहिले. ते 3ही आरोपी येतील. आणि मला वाटतं हे विष्णू चाटे 7वा आहे का, हे 7वा. 7 आरोपी झाले. आणि यांना फोन करणारा आकाशसुद्धा जर आला, जर सापडला नाही, मी आत्ताच त्याच्यावरती तसं स्टेटमेंट करणार नाही. कारण त्याचं इन्व्हॉल्वमेंट त्या व्यक्तीचं आहे का नाही याच्याबद्दल मी आज नाही बोलू शकत. पोलीस बोलते आणि पोलीस इन्व्हॉल्वमेंट असेल तर पोलीस सोडतच नाही. जगातल्या कोणालाच सोडत नाही. कोणी किती मोठा असू द्या, पोलीस लोक त्याला सोडणार नाहीत. आणि ही बाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. आणि आज रात्री मी 11च्या नंतर एकनाथराव शिंदे साहेबांची वेळ घेतली याच बाबतीमध्ये. आणि आत्ता मला अशी माहिती मिळालेली आहे की अनिल दादा आणि सचिन भाऊ मुळूक आणि आता नवीन झालेले जलधर यांनी वेळ घेतलेली आहे याच प्रकरणासाठी. मला माहिती मिळाली. कारण मी अनिल दादाला म्हणलं होतं त्याला आपण सकाळच्या विमानाने जाऊ, मला राहावं नाही भाऊ, मी आजारी होतो म्हणून कालपर्यंत थांबलो. पण आज मला काय थांबू वाटत नाही. मी असं जोडलं जाऊन येतो. चालायचं असतं चला, माझं तिकीट काढलंय, तुमचं काढू का. तर ते मला सचिन भाऊ म्हणले की आम्हाला नेमकी या गोष्टीसाठी शिंदे साहेबांनी वेळ दिली. आम्ही या प्रकरणासाठी शिंदे साहेबाकडे चाललो. हे 10 वाजताची वेळ त्यांना दिलेली. आता 10 वाजून 5 मिनिटं झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा वेळ दिलेली आहे. आणि आज रात्री मी 11 वाजता त्यांना भेटणार आहे याच प्रकरणाच्या संदर्भात. हे बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे त्यांच्या कानावरती आम्ही सगळे लोक मिळून, शिवसेना, मी असेल, आणखी अजितदादांना तर सगळं दाखवलं. कालचे फोटो सगळे मला पाठवले, संदेश पाठवले. सगळे प्रकाशदादा आलते, संदीप भाई इथे आलते, तेही येऊन बोलून गेलेले आहेत. तेव्हा 10 दिवसाचं तुमचं लोकांचा वगैरे होऊ द्या. कुटुंबियाचे लोक आपण सर्वजण बसून या कुटुंब सर्वाइव्ह होण्यासाठी तुम्ही जे काही आम्हाला सांगाल तो भार उचलायला सुद्धा मी स्वतः तयार राहील. जग जाहीर करणं करण्याची गरज नाही. तुम्ही सांगा त्या पद्धतीने मी माझं व्यक्तिगतरित्या 100% कारण सगळीकडेच करतो. त्याच्यामुळे इथं नाही करणार असं नाही. नंतर कळेल तुम्हाला आकडा बिकडा, तुम्हीच सांगा. त्या पद्धतीने मी या लेकराची हेळसांड होऊ नये म्हणूनही मदत करेन. आणि पुढं ही केस चालवण्यासाठी सुद्धा 2 पैसे लागतात हे बी नम्रपणे सांगतो. आज भावनात्मक लोक आहेत, आज भावनेच्या आरे आज बोलतो, परंतु नंतर समाज जवळ येत नसतो याची सुद्धा कल्पना मला त्या ठिकाणी आहे. कारण मी अनेक केसेस लढलेल्या आहेत.
शेवटी आपल्याला आपलं बघावं लागतं. तो सुद्धा प्लॅन व्यवस्थितरित्या करा असं माझं मत आहे. कारण याला वर्ष दीड वर्ष तरी लागणार आहे आणि आपण जर विनंती केली तर वर्ष दीड वर्षामध्ये सुद्धा या केसचा निकाल लागू शकतो. आता सेशन मला वाटतं तुम्हाला केसला झालेलं आहे. सेशन ट्रायल आणि हे अंडर ट्रायलच केस या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यामुळे आपण ही केस व्यवस्थितरित्या चालू आणि यातला एकही आरोपी सुटणार नाही याची काळजी आपण 100% घेऊ. आणि तुम्ही सर्व लोकांनी उद्याच्याला अल्टिमेटम दिलाय, 100% तुम्ही रस्त्यावरती या. परंतु पोलिसांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे सगळंच काही. कारण हे आरोपी काय करतात, मोबाईलचे सिम काढून घेतात, मोबाईलचे त्यांना जरा आयडिया त्या माहीतच असतं. कुणी ना कुणी ज्ञान शिकवणारे बी असतात, असं करा तसं करा. आणि काही आरोपी आता घडून गेले आपल्या हातून, परंतु नंतर घाबरत बसतात, आयला काय करून बसतो काय नाही, आता कसं व्हायचं. या विवंचनेत सुद्धा काही असतील, काही घाबरून पळतील, पळू द्या. परंतु पोलीस ही एक बाब अशी आहे की पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. आता सुद्धा ते याच दिशेने म्हणजे पुण्याच्या दिशेने आरोपी सरकले असं चित्र दिसतंय. हा जो प्रतीक घुले तो मला वाटतं बारशीला का पुण्यात सापडला, पुण्यातूनच उचलून आणलाय, तो आत घातलेला आहे. आणि सुदर्शन घुले याच्याही पेक्षा हा आरोपी मला वाटतं आक्रमक आहे. हा प्रतीक घुले नावाचा, त्यानेच हा उद्योग केला, हाताडावर उड्या मारायच्या. आणि त्याच्यामुळं राहिलेले 2 आरोपी सुद्धा ते पकडतील, राहिलेले पकडतील. विष्णू चाटेला सुद्धा पकडतील. आणि विष्णू चाटे डायरेक्ट 302 ऐवजी मला वाटतं 120 ब मध्ये असेल, 120 ब कलम म्हणजे कटकारस्थान, कटकारस्थानाच्या याच्यामध्ये. आणि जर का एखादा फोन विष्णू घुलेचा म्हणजे विष्णू चाटेचा मारा मी बघतो असा जर एखादा कॉल असला तर विष्णू चाटे 302 मध्ये सुद्धा येणार, 100% येणार. आणि तो सापडला CDR मध्ये की तो सुद्धा 120 ब बी होईल आणि 302 सुद्धा त्या ठिकाणी होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की थोडंसं संयमानेच घ्या. कारण संयम हे आपल्यालाच राखावं लागेल. कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही. कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय लहान प्रकारचं, अतिशय निर्भूतपणाचं केलेलं आहे. आणि तेव्हा दसक्रिया विधी झाल्याच्या नंतर कोणी 4-5 लोक तुम्ही या, नाहीतर मला इकडं बोला, परत यायला बी काय अडचण नाही. तुम्ही सांगा आता पाहुणेरावळ्याची गर्दी कमी झाली, अण्णा मस्त झोपला, मी परत इथं येतो. आणि तुम्ही सांगा त्या पद्धतीने कुटुंब सर्वाय होईल. आणि या केसला थोडे तिरके पैसे लागणार नाही हे नम्रपणे सांगतो. कारण त्याचा पाठपुरावा करायला लय पळावा लागतो आणि त्याच्यात आपली माणसं जाणतात. आणि ह्याला कोणी ना कोणी आका बाका आहे का मदती करायला बरं का. ताजी रक्कम नाही, ह्याला सोडून आणून परत दुसरे उद्योग करायला लावणारे जे लोक आरोपी जामीन जर मिळाली तर ते आरोपी अजूनही एखादा फोन करू शकते. ट्रायल केस करावं, जामीन नाहीच, फक्त ते होऊ नये. ट्रायलच चालले पाहिजे. आणि अजून एखादा साक्षीदार कोणीतरी एखाद्याला मारू शकते. नाही आता यादीच केली म्हणताना एकाला गोल दादा किंकर आणि अमोल बनसोडचा जबाबदारी CIDची पुण्याची टीम आली म्हणून अंतर CIDचा ऐका, त्यांनी मी आताच सांगितलंय आपण लेखी देऊ पत्र, आम्हाला CID चौकशी नको, CID चौकशी नको. मी हे जबाबदारीनं बोलतो. मी 5व्या टर्मचा 35 वर्ष झालं राजकारणातला माणूस आहे. लोकांना माहीत नसतंय, कुणीतरी म्हणलं असेल CID चौकशीची मागणी करा. CIDला एक पोलीस असतो, एक अधिकारी, त्याला खाली कॉन्स्टेबल बी नसतो. हे संतोष तपासाचं 3 वर्ष नाही तर 4 वर्ष करील.
इथं 1.5 वर्षाच्या आत या लोकांवर सजा झाली पाहिजे. इथली झाल्यावर हायकोर्टात लढावं लागणार आहे आपल्याला, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतरही द्रौपदी मुर्मू मॅडम पर्यंत जावं लागणार आहे. CID म्हणल्याचं कल्याणच झालं. आज आली म्हणले आली तरी मी काय म्हणतो, आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सही घेऊन द्या. आम्हाला आता जो तपास चालू आहे यांच्याकडूनच तपास पाहिजे. CID नको. CID जुन्या काळात CID फार भारी होती. आता CIDचं फार वाट लावून ठेवलेली. आम्हाला माहिती ना CID काय. एक अधिकारी आहे ना, त्याला झिपडं बी नाही. तपासाला कसे येते माहितीये का, एसटीत बसून येतो, कुठून पुण्याहून येतो याला, त्याला यायलाच 1 दिवस लागेल, 1 दिवस थांबत आणि इकडे तपास चाललं माघारी. त्याला काय घेणं देणं नाही. CID मी स्वतः येतो पोलीस स्टेशनला, त्याला सांगतो गडबड करीत होता म्हणले दोघांचं स्टेटमेंट राहिले. आम्हाला CID कडे वर्ग करायचा नाही. आमच्या इथल्या पोलिसांवर भरोसा आहे. आणि कमलेश मीना नावाचे जर ते हे मला वाटतं मीना म्हणजे हे राजस्थान इकडचे अधिकारी असतील, बाहेरचेच असू द्या, ते DYSP लेवलचा अधिकारी काही करू शकत नसतो. आणि तुम्ही म्हणले तर ॲडिशनल SP कडे देऊ. तुम्ही म्हणले आणखी एखादा मोठा अधिकारी त्यात इन्व्हॉल्व करायचा आहे, त्यांना करू बरं का. आणि इन्व्हॉल्व करून मी पण माहिती घेतो ना त्यांचे काम करण्याची पद्धत हे काय. पण CID सुटून सुद्धा मागणी करू नका. मी ते टीव्हीवर बघितलं की मी म्हणलं हात लावून मी पोलीस आमचं काही लेखी पाहिजे असं त्यांना आम्ही लेखी देऊ. आपण लेखी देऊ सगळेजण. मी पत्र माझी सही करतो निवेदनावर. साहेब मीनापेक्षा नको साहेब मीनापेक्षा थोडं मीनाचं कारकीर्द काय चांगली राहिली नाही एवढी, त्यामुळे थोडं वरच तुमच्या फक्त माहिती. ॲडिशनल SP ची करू. चालेल. ॲडिशनल पांडकर साहेब जे आहे, पांडकर साहेब नंबर 1 अधिकारी. मला गॅरंटी चालेल ना, तुमच्या विश्वासानं कोणताही देऊ. कार्यपद्धती पाहिली, पांडकर साहेब अतिशय चांगला अधिकारी आहे. आपण ॲडिशनल SP पांडकरांच्या हस्ते पांडकरांच्या नावाने अर्ज द्या. CID नको आम्हाला, मीना नको. हा ना, 5 मिनिटांनी लिहा ना बरोबर, काय फरक पडतो. तुम्ही बी लिहा, एक निवेदन लिहा. 10-20 लोकांच्या कुटुंबातल्या एक पोरगा आहे बंधू, हा जणू याच्या हाताने करूया. आणि आपल्याला आपल्या अधिकाऱ्यामार्फतच चौकशी करायची. CID बिलकुल मागणी करू नका. CID पूर्ण डल झालेली यंत्रणा आहे. आता पूर्वीसारखी CID राहिलेली नाही. CID ही अत्यल्प कर्मचाऱ्यांची संस्था झालेली आहे. तिथं माणसाचंच सत्य नाही. माणसं येतात. तुमचं म्हणणं आहे आपण ॲडिशनल SP साहेबांच्याच देखरेखीखाली, पांडकर साहेबांच्याच देखरेखीखाली याचा तपास झाला पाहिजे ही आपण मागणी करू. आणि त्यांच्याकडनं मग ते सगळीकडनं करून घेतील. DYSP कडनं करून घेतील, NCB कडनं काम करून घेतील, सगळ्या यंत्रणा कामाला लावतील. आणि आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी मारलंय त्यांना एक दिवस आठवला पाहिजे. एक दिवस. बाहेर गप्पा मारणं लय भारी हो. जेव्हा त्या बाराकीत जाऊन बसतो ना भिडाच्या, गरम हवा लागली कळत कसं काय असते, येल काय असतं ती तिथं गेल्यावर कळतं. ते जे हांडो जाऊ करेंगे त्याव करेंगे वाले आहेत ना, तिथे गेल्यावर बंद होऊन बसते. त्यांना थंडच करून बसवायचे आणि यांना एकदा फाशीवर पाठवायचं, नाहीतर यांची राख बाहेर निघेपर्यंत हे आतच राहिले पाहिजे. एवढंच आपल्याला करायचं. निश्चितपणे सगळेजण मिळून करू. तुमचे कोणी 10 माणसं बरोबर चाला. कुटुंबातल्या लेकराची फक्त सही घ्या, बाकी काही नको. आणि आपण देखील जाऊन मागणी करू. आम्हाला CID नको, मीना बी नको. आम्हाला ॲडिशनल SP यांच्या
म्हणजे त्यांनी हा तपास करावा असं मागणीचं पत्र देऊ आणि 10 दिवसाच्या नंतर 13व्याच्या नंतर गंगापूजनाच्या नंतर बोलवा, मी परत येतो. हे कुटुंब सर्वाय वाढण्यासाठी जे सांगा मायबाप ते सहकार्य मी करीन एवढंच ठामपणे सांगतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा संतोषला आदरांजली अर्पण करतो.